नमस्कार, गुड मॉर्निंग. इथे आपण भेटलो आहोत जेनवाय अकॅडमीच्या मुलांशी गप्पा मारायला, ज्यांनी NIS बोर्ड ऑप्ट केलंय त्यांच्या 10वी आणि 12वीसाठी. आणि मुलांनी वेगवेगळ्या त्यांच्या विषयांना धरून त्यांना काय करायचंय याबद्दल तेव्हा त्यांचं ठरलंय किंवा ठरवायचं आहे. या दोघं केसमध्ये त्यांनी NIS बोर्ड का त्यांनी घेतला आणि जेनवाय बरोबर त्यांची जर्नी काय होती हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आपण मी माईक देते ह्या आपल्या लाडक्या मुलीकडे. तिच्याबद्दल जाणून घेऊया, काय सब्जेक्ट ती करतीये हे आपण जाणून घेऊया आणि एक गप्पा मारूया, जेणेकरून नॉर्मल सगळ्या लोकांना ज्यांनी दुसरे बोर्ड्स बद्दल ऐकलंय आणि NIS बद्दल जर काही माहिती नसेल तर हे मुलं आपल्याला हेल्प करतील टू अंडरस्टँड की NIS बोर्ड थ्रू यांना काय मदत झाली आणि जेनवाय लर्निंग सेंटरने त्यांना काय मदत केली ही NISची बोर्डची जर्नी इझी आणि सुखरूप करायला आणि स्कोर करायला. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता माईक देतो या आपल्या लाडक्या कन्येकडे. Hello everyone, my name is Lalita Lakshmi. I was from Abhinav English Medium School and I have done 10th from NIS and 12th I am doing now. I have scored 59% in 10th and now I have opted for secretarial practice and I want to do my career in that. Thank you. तर आपण आता जसं लक्ष्मीचं ऐकलं की एक वेगळ्या ढाच्याचं सब्जेक्ट तिने घेतलंय सेक्रेटरीयल स्टडीजसाठी. तर तिला NIS बोर्डची जशी खूप मदत झाली तसं आपण आता आपल्या दुसऱ्या लाडक्या विद्यार्थ्याकडे विचारूया की त्याला काय करायचंय आणि कम्प्युटर सायन्समध्ये घेताना त्याने NIS बोर्ड का घेतला हे आपण जाणून घेऊया. My name is Siddhay Prashant Sonar and I have done a 10th from NIS board from Vidya Jyoti school and I am now appearing for 12th in JNY. I want to graduate in computer science field because it is my favorite subject. सगळ्याच मुलांना खूप काही वेगवेगळं करायचं आहे आणि आपल्या जर रेग्युलर स्कूलिंग पॅटर्नमध्ये त्यांच्या वेगळ्या हॉबीज किंवा त्यांच्या वेगळ्या इच्छा आणि स्वप्न यांना जर भरारी हवी असेल तर NIS या गोष्टींना खूप सोपं करतं. जाणून घेऊया मल्हारकडनं. येस, हाय, माझं नाव मल्हार समीर बनसुडे आहे आणि मला ट्रॅव्हल एजंट बनायचं आहे. सो तशाच रिलेटेड विषय घेतलेत मी NISमध्ये. सो माझ्या मित्रांकडनं मला कळलं की NIS काय असतं, पण आधीच्या शाळेत असं काही एक्झाम सक्सेस नव्हत्या म्हणून मी NIS जॉईन केलं आणि मी जेनवायमधनं आता 10thला प्रिपेअर करतोय. थँक्यू. आणि काय सब्जेक्ट घेतलेस तू? SST, इंग्लिश, मराठी, अजून डेटा एंट्री. आता जाणून घेऊया सार्थककडनं. सार्थकलाही काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याला NIS बोर्ड त्याने का घेतलं जाणून घेऊया. My name is Sarthak Satish Sherke. I am right now doing 10th in Genva NIS. I have opted for NIS because in my last school, Silvercrest, I was not able to pass all the subjects. I was in 8th and failed in many subjects till 8th. So after a friend or close friend suggested us about NIS and Genva. So we picked Genva and now I am thinking of doing different things, but there is not one answer for it, like business or going in arts or marine biology. Not one answer for it. So which subjects you have taken in 10th? I have taken home science, English, data entry, painting and bakery and science. जेनवायमधून बिझनेस स्टडीजचा सब्जेक्ट घेतलाय बिझनेस करण्यासाठी. Hello, my name is Vedant Kulkarni and I am doing 12th in Genva and 10th I have already done from Genva. My career, I wanted to make a career in origami and graphic designing. So I choose subjects like business studies, which I can do a business in origami. Then my other subjects are accounts, English, then data entry. And I joined NIS because my CBSE board was tough and difficult for me, so I joined. माझं नाव समित आठवले आहे आणि मी जेनवाय अशासाठी जॉईन केलं कारण आधीच्या शाळेत म्हणजे SES गुरुकुलमध्ये मला मार्क्स मिळत नव्हते सब्जेक्ट्समध्ये आणि
ओव्हरऑल खूपच कमी अभ्यास होत होता तिथे, फोकस उडाला होता, म्हणून मी इथे आलो. इकडनं मी पुढे जिओलॉजीमध्ये जाणार आहे. पुढचं ठरवलं नाही अजून, पण जिओलॉजी हे नक्की आहे. म्हणून मी त्याच्यासाठी सब्जेक्ट्स इंग्लिश आहे, डेटा एंट्री आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे आणि अजून चौथं डिसाईड व्हायचं आहे कारण बेसिक कम्प्युटिंग वोकेशनलला गेलं. थँक्यू. आज आपण या मुलांशी बोलताना हे जाणून घेतलं की मुलांना किती वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये इच्छा आहे आणि त्यांची स्वप्न आहेत त्या सब्जेक्ट्समध्ये पुढे जाऊन काही करण्यासाठी. आणि NIOS बोर्डने त्यांना कशी मदत केली टू मेक दी इझी प्रोसेस टू स्टडी अँड गेट मार्क्स फॉर 10th and 12th. कारण बऱ्याच वेळा जे सब्जेक्ट्स आपण घेऊन पुढची वाटचाल करत असतो ते नाही 10वी-12वीमध्ये त्याचा स्ट्रेस न घेता स्कोर करण्यासाठी जे बरे सब्जेक्ट्स आहेत आणि प्लस जे सपोर्टिव्ह असतील पुढच्या एज्युकेशनसाठी ते घेऊन NIOS बोर्ड आपल्याला मदत करतं. आणि त्यामुळे या मुलांना आवडीचे सब्जेक्ट्स असल्यामुळे ते स्कोरही करतात आणि दॅट बिकम्स अ फाउंडेशन फॉर देम टू ऑप्ट अँड गो अहेड. तर अकाउंट्स घेताना जसं हिने सांगितलं, हिने अकाउंट्स घेतले. काही मुलांनी त्यांना टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जायचं तर त्यांनी त्याचे आवडीचे सब्जेक्ट्स घेतले. काहींना अजून जिओलॉजी आणि निरनिराळ्या सब्जेक्ट्समध्ये, काही मुलांना आपल्या फॅमिली बिझनेसला जॉईन करायचं आहे तर ते असे सब्जेक्ट सोडून जे बिझनेसला सपोर्ट करतील अशा सब्जेक्ट्समध्ये ते पुढे एज्युकेशन करू शकतात. अँड दॅट्स मेक्स देअर जर्नी इझी आणि त्यांचं स्कोरिंग इझी होतं 10वी-12वीचं, विच डजंट बिकम अ हर्डल फॉर देम टू गो अहेड इन. आणि कॉन्फिडन्स वाढतो याच्याने आणि मुलं एकूण ओपन होतात आणि चॉईस ऑफ एज्युकेशन अँड चॉईस ऑफ सब्जेक्ट जर मिळत असेल तर मुलांना आनंदच होतो, तो नक्कीच होणार. तर मी सगळ्यांना अपील करीन की NIOS बोर्डकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला आणि जास्तीत जास्त हे जाणून घ्या की त्याच्या थ्रू तुम्हाला कसा फायदा होऊ जाईल. आणि जेनवाय लर्निंग सेंटर इथं अवेलेबल आहे. त्यांचा एक सिस्टमॅटिक पॅटर्न आहे एज्युकेशनचा, जसं बाकी बोर्ड्सच्या स्कूल्स असतात. तर जाऊन त्यांना भेटा. ॲटलिस्ट निदान आपल्या मुलासाठी एक फ्री काउन्सिलिंग नक्की घ्या. ते तुम्हाला मदतही करतील आणि ते तुम्हाला गाईड करतील. आणि तुमच्या मुलाला नक्की काय आवडतं आणि जाणून घ्यायला की तो कशात चांगला आहे हे तुम्हाला मदत करतील. फाउंडर्स खूप पॅशनेट आहेत आणि त्यांनी खूप मनाने या गोष्टीसाठी आणि कॉर्पोरेटचा खूप मोठा एक्सपिरियन्स असताना त्यांनी हा सेंटर सुरू केला आहे. तो सगळ्यांच्या मदतीसाठी आणि मुलांच्या मदतीसाठी. लहान मुलांना जर आपण आधीच एक ओपन एन्व्हायरमेंट दिला, त्यांना त्यांचा चॉईस दिला तर नक्कीच ते खूप छान करू शकतील. आज न बोलणारा मुलगा कदाचित उद्या एक खूप मोठा स्पीकर होईल, खूप छान स्टोरी टेलर होईल, ते कळणार नाही. जर आपण त्यांना जर थोडी फ्रीडम दिली तर मे बी ती मुलं वेगळीच आहेत, त्यामुळेच ती गॉड गिफ्टेड आहेत. तर हे आपण स्वीकारून त्यांना जेनवाय सेंटरला एकदा काउन्सिलिंगला नक्की पाठवावे अशी माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांना मी धन्यवाद करते आणि वेलकमही करते NIOS बोर्डला.